अध्याय 40. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. दुसरे एका माघ मासात गुरु प्रतिपदेच्या उत्साहात पाणी नव्हते जंगमाचे विहिरीत नरोटी वाटीने काढावे लागत होते. एक घागर भरावयासव एक प्रहर लागत होता वास्तव. त्यात दाटी उदकार्थ घेती धाव उभी मनुष्य असती सदा. बागेतले पाणी लांब असून वापीतही उदक झाले न्यून. म्हणून दत्तात्रेय स्वामींचे स्तवन करुणी सर्वची करीती उदकार्थ. मग योगीश्वर तत्काळ उठले जंगमाचे विहिरी काठी बैसले. तेथून दूर लघुशंकेसी गेले परतले लघुशंका करून या. जाऊनी बैसले मठात म्हणती पाणी भरारे बहुत. तदा केशव पाणक्या पाहे विहिरीत तव जल अपार भरलेले. पाण्याचे सुख झाले विपुल ब्राह्मण भोजन उत्सव काल. उत्तम प्रकारे झाला कुरु दयाल कृपा कटाक्ष दृष्टीने. असो शक्य 1798 वैशाख शुद्ध चतुर्थी पासून अघटित. ब्रह्मनिष्ठ वामनाची प्रकृती अत्यंत बिघडली बहुत व्याधीने. शरीरी उद्भवले अनेक रोग ओढवला प्रारब्ध दशा भोग. बहुत उपाय करिता उपयोग झाला नाही म्हणून बडोद्याचे सुरसागरी प्राणत्यागार्थ मध्यरात्री गेलो कोणा न कळत. आता उडी टाकावी खोल पाण्यात इतुक्यात स्वामी समर्थ येऊनी. माझा हात धरुनी वर ओढिती माझ्या श्री मुखावरी क्रोधे ताडिती. तुझे प्रारब्ध तुलाच भोगिले पाहिजे म्हणती देहारब्ध कार्यक्षय होईपर्यंत. मूर्खा सहज समाधी सोडून जलसमाधी घेतोसी त्रासून. हेच कळले काय ब्रह्मज्ञान प्राणत्याग करावा क्लेशाने. माझे शरीरी फिरवून कृपा कर म्हणती आरोग्य होईल धरी धीर. मजला घरात आणून घातले सत्वर ते मातोश्री बंधू अधिकांनी देखिले. अंतर्यामी गुप्त झाले तात्कालिक त्या काळी श्रीफल फोडून कर्पुराधिक. उजळूनी प्रार्थिले जगन्नायक निजलो विश्रांती घ्यावया. त्या रात्री चांगली झोप येऊन आरोग्यासारखे वाटले समाधान. मग तेव्हापासून झाला व्याधी शमन परंतु संधिवात राहिला. पुढे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात अक्कलकोटासी गेलो तदा पेठेतील मठात. मेहदर्गी होऊन येऊन अवधूत मंचकी स्थित होते. त्या वर्षी अन्नोदकांची महर्गता कारभारी पंच म्हणती काय करावे आता. पांढरे तुकडे अन्नाधिक करून पूर्णता करावी ब्राह्मण आदी भोजनाची. तव बोलती प्रभू कारभारी पंचासी तुकडे करा तुमचे घरी श्राद्ध दिवशी. पोटभर तूप गुळ घ्या नैवेद्यासी. हे प्रभू वचन ऐकून सर्व विस्मित झाले. दुसरे दिवशी गृहस्थ भक्त येऊन त्याने अगणित दिधले सिद्धा सामान. मग सर्व जातीस यथास्थित भोजन घृतपूर्ण पोळीचे मिळाले. ऐसा मोठ्या दुष्काळातही वारंवार सेवेकरी जनास पक्वान भोजन पोटभर मिळत होते. कधी अन्नोदकासी लेशभर तूट पडली नाही दत्तकृपे. त्या समयी पातली मराठ्यांची स्त्री एक मोरे उपनावाची पतीसह भाविक. पोटी पुत्र संतान नसे संरक्षक 60 वर्षे होऊनी गेली. उभयतांनी समर्थांसी दंडवत करुनी अर्पिले श्रीफल जोडूनी हात. घातले श्रीफळ बाईच्या. स्वामी राजकृपे 22 वर्षात सुपुत्र रत्न झाले प्राप्त. ज्याची लीला अद्भुत अनंत किती म्हणून वर्णावी. एक मुंबई ठाण्याकडील राहणार कोळी जातीचा लक्ष्मण नामे नर. मोठा खलाशी प्रसिद्ध व्यापार जलमार्गे नौकेतून करीत असे. जहाज आगबोटीतून बहुत पदार्थ माल आणणे नेणे करीत. तो एके दिवशी जहाज वाहनात पुष्कळ माल भरून चालला. तेव्हा काही वेळाने भयंकर वारा सुटून समुद्रात तुफान झाले फार. जहाजे माल मनुष्या सुद्धा सत्वर बुडू लागली समुद्रात. लक्ष्मण मोठा धैर्यवान असून घाबरला. धैर्य गेले सुटून. खळखळ पाणी वाहे नेत्रातून दुर्घट प्रसंग पाहुणे. दैववशात त्यासी झाले स्मरण. श्री दत्तात्रेय स्वामीस अनन्य शरण. होऊनी म्हणे त्रैलोक्यात तारण आपणा वेण नसेची. नवस केले देवादिदेवा करू लागला योगीश्वराचा धावा. वदे गुरु माय बापा धावा हो धावा पावा मज संकटी. त्याच काळी अक्कलकोटात प्रिय भक्त 14 सदनी स्थित. आनंदे खेळत असता अवधूत एकाएकी गडबडून उठले. त्वरेने उजवा हात खाली घालून आवेशाने हु हु ऐसे म्हणून तात्काळ दिधले उचलून आश्चर्यजन पाहती ते. असे जैसे हनुमंते पृथ्वीत घालून कर द्रोणागिणी उचलेला सत्वर तैसे दत्तात्रेय स्वामींनी अभय कर त्वरे उचलले जहाज तदा. एका क्षणात सहज बुडालेले चेंडू सारखे वर येऊन तरले.
हानी न होता लाभकारक झाले. योगीश्वर सहज लिहिले. योगीश्वरांच्या हातातून घटिका एक पाझरत होते समुद्राचे क्षारोदक. सर्वांसी वाटले विलक्षण कौतुक श्री गुरु अतर्क लिलेचे. नंतर 8 दिवसात लक्ष्मण कोळी समागमे घेऊन घर मंडळी अक्कलकोटासी आला त्या काळी दत्तात्रेय जगद्गुरु. भक्त सेवक इतर जनांसहित पेठेत मठातील सोप्यात प्रसन्न वदन विराजमान स्थित. तेथे लक्ष्मणे जाऊनी घातले साष्टांग दंडवत करद्वय जोडून अनन्य शरणागत. होताचा अष्टभाव कंठ सद्गतीत प्रेमाश्रुपात वाहत असे. प्राथोनी शत रौप्य मुद्रिका वसालंकार फलादिक जगन्नायका अर्पुनी नैवेद्य ब्राह्मणादिका भोजन तांबूल दक्षिणेते. समर्थांचे आशीर्वचन संपादून गुरु उच्चिष्ट प्रसाद ग्रहण करून संतुष्ट होताचा गुरुस्मरण करीत गेला स्वस्थळी. असो पुणे येथील राहणारी नेऊरगावकर जानकी द्विजनारी. काही रोगे तिचला नेत्री अंधत्व आले अत्यंत. पुष्कळ उपाय औषधोपचार केले परंतु गुण नाही तिळ मात्र. मग अक्कलकोटासी येऊनी सत्वर दत्त दिगंबर वंदिले. जानकीस आंधळी दीन पाहुन कळवळले विश्वभर दयागन. गजमूत्र नेत्रासी लावावे म्हणून आशीर्वचन दिधले. स्वामी समर्थांचे आज्ञेनुसार 3 वार लाविले नेत्रासी गजमूत्र. तेव्हा जानकीस सत्वर स्वच्छपणे दिसू लागले. करुणी पूजा नैवेद्यादिक पुण्यास गृही जाऊनी कौतुक. सांगुनी समर्थांची सेवक होऊनी भक्ती करीत असे. अक्कलकोटस्थ अवतारिक सर्वत्रांसी परमागतिदादय ऋषी मुनी योगी जनसेवित सुमुदोक यतिनायक कृपाब्धी. जायचे चरण सेवेकरी नारीनर सर्व जातीचे होते 3 शतावर. त्यात एक मारवाडी 3 संवत्सर राहिला होता सेवकतो. नित्य करीत निष्काम सेवा सोडूनी न जाय देवादी देवा. त्याचे घरची पत्रेकी स्वदेही पाठवावा ऐसी बहुत आलेली. पुढे काही दिवसांनी त्याचा पिता आणि काका दोन्ही पादचारी अक्कलकोटी येऊन समर्थचरणी लागले. मारवाड देशाचे फलादिक आणलेले प्रभूंसी अर्पिले सम्यक. ते मारवाडी सांगती गोष्ट एक चोळापादिक भक्तांसी. अहो योगीश्वरासी विनंती करा की देशी पाठवावे आमच्या कुमरा. मग श्री स्वामी दत्त दिगंबरा चोळापाने सांगून विनविले. तेव्हा योगीश्वर मारवाड्यास वदती जावे. गुरधर्मी वसुनी येथे येत असावे. मग मारवाडी गमनार्थ बरवे गाठोडे घेऊन निघाले. समर्थांसी घालून दंडवत मारवाडी सेवक आज्ञा मागत. त्या काळी समर्थ महारवाड्यात बैसले असता तयांसी. त्वा जावे स्वदेशी आज्ञापिती. तेव्हा मारवाड्यास वाटली खंती. गुरुपाद पद्म वियोग चित्ती साहवेना तयासी. म्हणे हे भवतारक दर्शन वारंवार व्हावे हो पतित पावन. मला काही प्रसाद मिळावा म्हणून करी नमन दंडवत. त्यासी म्हणते सचितानंद येथे व्यापार नाही देणे घेणे प्रसाद. पाहिजे असल्यास निर्विवाद त्या अस्थिराशीतून काही न्यावा. परिसोनी लाजला मारवाडी आज्ञाशिरी मानी आवडी. त्या अस्थिराशीतून तातडी 4 अस्थी घेतल्या त्याने. त्या अस्थी वस्त्रात वेष्टून गाठोड्यात गुप्त रीतीने ठेवून समर्थांसी दंडवत नमन करुनी चोळापा पुजाऱ्यासीही. गेले देशी मारवाडी त्रय घरात अस्थीन न्यावा ऐसा संशय. म्हणून गृह प्रवेशापूर्वी अक्षय घराचे बाजूस ठेविती. अस्थिचे काढिले वेष्टन पूर्वी तयाचे मुळीच नव्हते वजन. आता फारची जड परिमाण झाले काय नवल हे. पुष्पासारिख्या इतुक्या श्वेत असता अस्थि पित्तवर्ण जड झाल्या त्वरिता. पाचारुनी पित्यास आणि चुलत्यास तत्वता दाविले 52 कशी सुवर्णते. येतले त्यांनी ते सुवर्ण उत्तम सदनी ठेविले संसार आराम. सर्वांसी झाला आनंद परम गुरु समर्थांचे गुण गाती. पुढे विशाल सदन बांधिले मारवाडी बंधूचे लग्न झाले. दत्तात्रेय स्वामी कृपे पावले व्यापार सर्व वृत्तिंगत. पुढे 2 वर्षांनी मारवाडी सेवक अक्कलकोटासी येऊनी शुद्ध भाविक. गुरुनाथपदी दंडवत करुनी अनेक लोकासमक्ष उघडतो. त्या आसतील 5 तोळे सुवर्ण आणलेले करी दत्तात्रयार्पण. समर्थे घेऊनी ते कांचन पितवर्ण दिदले भक्त चोळापासी. समर्थांची अघटित करणी अगम्य अतक देव मनुष्य लागुनी. मारवाडी सेवक करी विनवणी सार्थक व्हावे नृजन्माचे. तेव्हा गुरुनाथे प्रबोधुनी तयासी धाडिले आपल्या मारवाड देशी. तो कृतार्थ होऊनी अहर्निशी भजन करी सर्वदा. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अतक देवाधिकाला. भवानवी तारक सर्वत्राला. इति 4मोऽध्याय समाप्तः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.